1 जानेवारी 2011 पूर्वीचे निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत मार्च 2026 मध्ये राज्य शासनाने जी आर काढला। त्यानुसार आपण फलटण शहरामध्ये आपल्या प्रभागात याबाबत कॅम्प घेणारी पहिलीच नगरसेविका आहात। काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार। मला जेव्हा जी आरचं माहिती पडलं की ज्या काही गव्हर्नमेंट जागा असतील अतिक्रमणामधल्या असतील ते सर्वसामान्यांच्या नावावर होणार आहेत, तेव्हा मी जुना गावठाणमध्ये जेवढे काही मला माहिती आहेत त्यांचे कागदपत्र गोळा केली आणि योग्य ती प्रोसेस केली। आता लवकरच शासनाप्रमाणे त्यांच्या नावावर होती ही अपेक्षा आहे। आणि या सर्व प्रोसेसमध्ये गोविंद बुवा यांनी खूप सारं सहकार्य केलं, त्यांचेही धन्यवाद मी मानते। इतर नागरिकांनीही याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करावी, याबाबत आपण इतर नागरिकांना काय आव्हान कराल किंवा इतर नगरसेवकांना काय आव्हान कराल त्यांच्या प्रभागामध्ये अशा प्रकारे कॅम्प घेण्याबाबत? जर कोणी घेणार असेल कॅम्प कुठल्या प्रभागामधला नगरसेवक, तर मी त्यांना 100% सहकार्य करायला, प्रोसेस जाणून घ्यायला सहकार्य करेन नक्कीच। आणि नागरिकांना एवढंच म्हणणं आहे की ज्यांची जागा ह्या क्रायटेरियामध्ये फॉल करते त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र जमा करा नगरपालिकेमध्ये आणि आपली जागा आपल्या नावावर करा। आपली कन्या प्रथमच फलटण नगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहात आणि सर्वात कमी वयाच्या ते नगरसेवक आहात, परंतु एका इतर ज्येष्ठ नगरसेवकांना, मोठ्या नगरसेवकांना लाजवेल अशा प्रकारे त्यांचं काम मोठ्या तत्परतेने सुरू आहे। काय सांगाल त्याबद्दल? काय काम असतं। संत जेवढे आपण जर मोठी लोक बघितले, ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवराय यासारखे उत्तंग व्यक्तिमत्व हे छोट्या वयातच कामाला सुरुवात केलेली मोठे महत्त्व आहे। आणि या ठिकाणी मी एवढंच म्हणेल की ती काम करते याचं बाप म्हणून मला समाधान आहे। आणि तिला सातत्याने सगळ्या धर्मगुरूंचं आशीर्वाद आहेत, तिच्या मागं त्यांची प्रसन्नता लाभते। आणि ज्यावेळेस त्यांना काही लक्षात येतं त्यावेळेस ते तिला सांगतात आणि तिच्याकडून ते काम करून घेतात। तिने केलं म्हणण्यापेक्षा परमेश्वर तिच्याकडनं काम करून घेतोय, हे सगळे धर्मगुरू तिच्याकडनं काम करून घेतात। या प्रकरणामध्ये संपूर्णतः जर बघितलं तर सुरुवातीला मुकुंदराज दादा बिडकर यांच्या जागेबद्दल सन्माननीय मंगेशदादा बिडकर यांनी मला ही नियम झाल्याची माहिती दिली। माहिती दिल्यानंतर यामध्ये मी ते पप्पूबुवा आणि गोविंदबुवा महाराज आम्ही नगरपालिकेत आलो। आम्ही माहिती घेतली, सिद्धाली बरोबर होती, त्यांनी माहिती घेतली आणि मग त्यांनी एक जो अर्ज होता त्या अर्जाचा नमुना घेतला आणि सर्व जे आपल्याला माहिती त्या लोकांना, आणि फक्त प्रभागमध्ये काम न करता तिने 7, 8, 12, 11 आणि जुनं गावठाण, विशेषतः काम करताना जुनं गावठाण टार्गेट करून काम केलं जातं आहे। आणि ह्या जुन्या गावठाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व आम्ही एकटेच करतो आहे। या जुन्या गावठाणामध्ये 6 नगरसेवक निवडून आले, त्यापैकी 5 नगरसेवक हे राजेगटाचे आहेत। एकमेव नगरसेविका ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेली आहे। त्यामुळं आम्ही काम करताना आता प्रभागाचं न करता जुन्या गावठाणाचं काम करतो आणि जुन्या गावठाणाचं कामकाज बघतोय। आणि यामध्ये मी सर्वांना विनंती करेल, गट तट राजकीय मतभेद हे सगळे बाजूला ठेवून सर्वसामान्यांना जर जागा मिळत असेल, एखाद्याला छप्पर मिळत असेल तर राजकारण बाजूला ठेवूयात आणि काम करूयात। जिथं कॅम्प गरजेचं आहे, जे संपर्क करतील त्यांना आम्ही मदत करायला तयार आहे। आणि कॅम्प पण सोडा, नगरसेवक पण सोडा, ज्या माणसांना वाटतं की माझा फॉर्म भरला जावा त्यांनी सिद्धाली शाह यांच्या ऑफिसशी संपर्क साधावा, आम्ही त्यांचं काम करून द्यायला तयार आहोत। मी या प्रकरणामध्ये संपूर्ण प्रक्रिया करण्यामध्ये महंत श्री गोविंदबुवा महाराज यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे। आता ते महंत आहेत, धर्मगुरू आहेत, पण तरी देखील त्यांनी यामध्ये सर्वसामान्यांचा फायदा होतोय म्हटल्यानंतर सर्व सहकार्य, फॉर्म भरण्यापासून कागदपत्र गोळा झालेली वैध अवैध चेक करण्यापर्यंत सगळं जे आहे ते त्यांनी केलं। त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो। माझे नेते सन्माननीय रणजितदादा यांनी आम्हाला संधी दिली काम करण्याची, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष शमशेरदादा यांनी ही संकल्पना सुचवली की बाबा कॅम्प घ्या, कॅम्प घेऊन लोकांना मदत करा। त्यामुळे आम्ही ते पालन केलं आणि त्यांच्या संकल्पनेला फक्त प्रोत्साहन द्यायचं काम आम्ही केलेलं आहे, आम्ही काहीच केलेलं नाही। निवासी अतिक्रमण नेहमी झाल्यानंतर जे घरकुलापासून वंचित राहिलेले लोक आहेत
त्यांच्यासाठी त्यांना घरकुल मिळावे यासाठी आपण काय प्रयत्न करणार? फार चांगला मुद्दा आहे. कालच करताना मी सांगितलं होतं की जे जे आत्ता ह्यांना जागा मिळणार आहे, ह्यांच्या जागा स्वतःच्या मालकीच्या नसल्यामुळे ह्यांना घरकुल मिळाली नव्हती. हे सगळे पत्र्याच्या घरात किंवा कच्च्या घरात राहत आहेत. पक्की जरी असली तरी पत्र्याची घरं आहेत. आणि मोदी साहेबांचं जे मिशन आहे प्रत्येकाला घर, हे जे मिशन आहे त्या मिशन अंतर्गत घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ह्या सर्वांच्या नावावर जागा झाल्यानंतर ह्यांना ह्या घरकुल योजनेचाही लाभ मिळवून देणार आहे. हे मी कालच ह्या सगळ्यांना सांगितलं होतं. आणि त्यासाठी मी सांगितलं नुसती जागा देणार नाही तर घर बांधून देण्यापर्यंतची भूमिका आम्ही पार पाडणार आहे. इतर प्रभागामध्येही आत्तापर्यंत कोणत्याही नागरिकांना, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं, आपण माजी नगरसेवक आहात आणि सोमवारपेठ हा परिसर आहे, त्या परिसरामध्ये अद्यापपर्यंत एकाही व्यक्तीला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्याबाबत आपण प्रयत्न करणार का? घरकुल लाभ मिळत नसताना त्या लोकांना का मिळालं नाही याची माहिती घ्यावी लागणार आहे. आणि काय झालेलं आहे यामध्ये त्यांची अडचण का आली? माझ्या माहितीप्रमाणे त्यांना जागेची अडचण आलेली असणार आहे. सोमवारपेठेमध्ये बहुतांश भाग हा सरकारी ह्याच्यातला असल्यामुळे ती जर अडचण असेल तर आत्ता मी आदरणीय सोमाशेठ जाधव साहेब जे त्या भागातले आमच्या पक्षाचे नगरसेवक आहेत किंवा आमच्या सहयोगी पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी एखादा कॅम्प घेता येतो का असा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. काय सांगाल आपल्या नगरसेवका सिद्धालय शहा यांच्याबद्दल? दलित सांगत असताना मूळ गोष्ट मी अशी सांगेन की अनुप शहांची ती कन्या असल्यामुळे त्याच्यामध्ये ते जनतेसाठी काम करणं हे त्यांच्या रक्तामध्ये भिनलेली गोष्ट आहे. की अनुप यांनी नेहमी गेली 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधी आमच्या वॉर्डमधून किंवा आमच्या प्रभागामधून त्या परिसरातून, आणि जसं आत्ता बहिणी सांगितलं त्याप्रमाणे प्रभागच नाही तर गावातला कोणताही माणूस असो, तो कोणत्या प्रभागातला कोणत्या वार्डातला असेल, हा मतभेद न करता जो आपल्याला काही गरजेनं आला, कोणत्या अडचण घेऊन आला तर त्याची अडचण सोडवणं हे यांच्या म्हणजे ते रक्तात असल्यासारखी गोष्ट आहे. आणि निश्चितपणे ते सिद्धालीसुद्धा यापुढे सुद्धा जरी ती नवीन असेल तरी ती सुद्धा